आजार बळावणं. पण म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण इतकं आहे की मला तर असं वाटतं की 10 मधल्या 9 लोकांना प्रत्येकाला वाटत असतं वजन कमी करा आणि प्रत्येकाला वाटत असतं आपण बारीक व्हावं. पण मग हा आजार बळावणं म्हणजे नक्की काय? कसं असतं, ओबेसिटी आम्ही याला म्हणतो मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस. ओबेसिटी म्हणजे फॅट्स. आता पूर्वी कसं होतं, एंडोक्राईन ऑर्गन्स म्हणजे पिट्युटरी ग्लँड, सुप्रारिनल ग्लँड्स, अशा छोट्या छोट्या ज्या ग्लँड्स होत्या, त्या ग्लँड्समधून जे काही हॉर्मोन्स बाहेर पडत होते, तर त्या अतिप्रमाणात हॉर्मोन झाल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम दिसायचे. आता काय झालं आहे, चरबी, माणसाच्या अंगातली चरबी ही डिफरंट हॉर्मोन्स देते. आपलं इंटेस्टाईन हे डिफरंट आपले हॉर्मोन्स देतात आणि हे अतिप्रमाणात झालेले हॉर्मोन हे आपल्या शरीरातलं जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यावर दुष्परिणाम करतं. मेटाबॉलिझमवर जे झालेले दुष्परिणाम आपल्याला डायबिटीज देतात, हाय ब्लड प्रेशर देतं, स्लीप ॲपनिया म्हणजे रेस्पिरेटरी डिसीजेस देतं, लिव्हर वगैरेचे सगळे प्रॉब्लेम, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल फॅटी लिव्हर वगैरे एक कॉमन झालं आहे. म्हणजे साधारण वजनाचा माणूस जर सोनोग्राफी करायला गेला तर त्याला फॅटी लिव्हर असतंच असतं. त्याच्यामध्ये पोटातली आतली चरबी वाढलेली असते. आम्ही त्यासाठी चरबीचे असे 2 प्रकार केले. एक चरबी म्हणजे आपल्या स्किनच्या आतली, त्याला आम्ही सबक्युटॅनस फॅट म्हणतो, आणि दुसरी चरबी आपल्या पोटाच्या आतली, ज्याला आपण व्हिसरल फॅट म्हणतो. आता ही स्किनच्या खालची चरबी, ती सबक्युटॅनस फॅट, ही मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह नसते. पण पोटाच्या आतली फॅट म्हणजे पोटाच्या आतमध्ये लिव्हरवरची फॅट तुम्हाला फॅटी लिव्हर अँड लिव्हर डिसीजेस देतं. पँक्रियाजवरची फॅट तुम्हाला डायबिटीस, इन्सुलिन कमी प्रमाणात झाल्यामुळे डायबिटीज देतं. किडनीवरची फॅट तुम्हाला हाय ब्लड प्रेशर देतं. हार्टवरची फॅट तुम्हाला हार्ट डिसीज, ब्रेनवरची फॅट तुम्हाला ब्रेन डिसीजेस देतं. आता जेव्हा केव्हा स्किनच्या आतली फॅट आपण कुठल्याही प्रकाराने कमी केली, टू द एक्सटेंट सर्जिकल म्हणजे लायपोसक्शन, पण त्याने मेटाबॉलिक आजार कमी होत नाही. पण पोटाच्या आतली फॅट कशी कमी करणार? ही फक्त आणि फक्त प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज किंवा राईट बेरियाट्रिक सर्जरी ॲट राईट पॉईंट ऑफ टाईम, या गोष्टींनीच हे मेटाबॉलिझम आपलं नॉर्मलला येतं. हे महत्त्वाचं आहे. बरीच मंडळी सर्जरी म्हटल्यावर घाबरतात, पण मी या माध्यमामुळे मी सांगू शकतो, या सर्जरीज 70 वर्ष जुन्या आहेत. मी स्वतः या सर्जरीज 25 वर्ष झाले मुंबईत करतो आहे. म्हणजे या सर्जरीजना खूप सारा हिस्ट्री आहे. असं नाही आहे की त्या काल परवाच्या सर्जरीज आहेत. दे हॅव प्रूव्ड द टेस्ट ऑफ रिझल्ट्स. आणि त्याच्यामुळे या जो टाईम फ्रेम जो इतका गेला आहे, त्याच्यामुळे आम्ही मोस्ट इम्प्रोवाइज सर्जरीज करतो. आता या सर्जरीज असतात लॅप्रोस्कोपिक, छोटं की होल इन्सिजन, त्यामुळे त्या दुखत पण नाहीत. खूप जाड असलेले जे पेशंट, त्यांच्या पोटावरची चरबी एवढी असते, मग खाली त्यांचे इंटेस्टाईन्स वगैरे असतात. आता इथून जर ओपन सर्जरी करायची म्हटली तर खूप खूप कापावं लागेल आणि ते परत जुळून यायला खूप त्रास होतो. व्हाईल जेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपिकली जातो तर एवढंच छिद्र असतं आपलं 1 सेंटीमीटर. म्हणजे कुठलाही स्कार राहत नाही. स्कारलेस सर्जरीज होतात या. आता ह्याच्यामध्ये पण आम्ही खूप इम्प्रोवाइज केल्यामुळे कधी कमीत कमी स्कारच्या सर्जरीज करतो, सिंगल इन्सिजनच्या सर्जरीज करतो, किंवा कॉस्मेटिक इन्सिजन्स घेऊन तशी सर्जरी करतो, ज्याला आम्ही कॉस्मेटिक बॅरियाट्रिक सर्जरी म्हणतो. आता याच्यातून गेल्यामुळे जेव्हा आम्ही आमचे इन्स्ट्रुमेंट्स बाहेर काढतो ते परत एका जागी येतं, त्यामुळे ते हिलिंग हे खूप लवकर होतं. त्यामुळे बॅरियाट्रिक सर्जरीचे पेशंट जनरली 1 तासाची सर्जरी असते, ते 2 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये राहतात. 3ऱ्या दिवशी ते घरी जातात आणि 4थ्या दिवशी ते त्यांचं नॉर्मल काम करायला लागतात. 5व्या दिवशीपासून आम्ही त्यांना एक्सरसाइजेस ॲडवाईस करतो. आता एक्सरसाइजेस जे सांगतो हे वेट लॉससाठी नाही, हे फक्त
फक्त आणि फक्त मसल टोनिंगसाठी. कारण मसल फायबर्स जे नॉर्मली असे असतात, बेरियाट्रिक पेशंट किंवा ओबीज पेशंटमध्ये असे असतात आणि मध्ये फॅट असते. जेव्हा फॅट लॉस व्हायला लागतो, आणि मला अजून एक सांगायचं बेरियाट्रिक सर्जरीबद्दल म्हणजे ह्याच्यामध्ये फॅट्स कमी होतात, मसल्स नाही ना बोन्स नाही. त्यामुळे जेव्हा फॅट जाते हे लूज पडू शकतात. हे लूज पडू नये म्हणून आम्ही 5व्या दिवशीपासून प्रॉपर एक्सरसाइजेस सांगायला लागतो की ते त्यांचं मसल टोनिंग प्रॉपर होईल आणि हे सगळे मसल फायबर्स नॉर्मलला येतील. 10 ते 15 दिवसांनी आम्ही त्यांना बॉडी मसाजेस सांगतो की ज्याच्यामुळे स्किन टोनिंग होतं आणि ती स्किन जी लूज पडू शकते वेट लॉसमुळे ती होऊ देत नाही. त्यामुळे आजकालच्या ज्या सर्जरीच्या फॉलोअप प्रोग्रॅममध्ये या सर्व गोष्टी आम्ही करून घेतो आणि याचा प्रचंड फायदा जे कोणी सुपर ओबीज असतात त्यांना होतो. सुपर ओबीज म्हणजे तर ओबेसिटी कसं आम्ही 3 गोष्टींनी मोजतो. प्रत्येकाला हा प्रश्न असतो. आता मी कुठेही जातो ते सगळे म्हणतात, हो ये तू ओबेसिटी सर्जन आहे, सांग मी जाडा आहे की जाडी आहे, असं कॉमन प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं आपण जाडेच आहोत. हो, नक्कीच. थोडंसं पोट वाढायला लागलं की लोकांना त्याचं टेन्शन यायला लागतं. आणि मग जेव्हा आमच्याकडे कुठलाही पेशंट येतो तेव्हा जसा तो आमच्या कॅबिनमध्ये येतो त्याच्या वेळेसच आम्हाला ते कळत जातं की तो पेशंट कसा आहे आणि किती सफर करतो आहे. दुसरी गोष्ट, मग आम्ही त्याचं बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस करतो. एक सिम्पल मशीन आहे, त्याच्यावर आपण उभं राहायचं असतं. जे काही छोटेसे वेव्स जे जातात त्याच्यातून आपल्याला कळतं की या पेशंटमध्ये, म्हणजे नॉर्मल लोकांमध्ये 4 गोष्टी असतात आपल्या शरीरात. जेव्हा आपण वजन बघतो वेइंग स्केलवर, ते वजन 4 गोष्टींचे बद्दल आपल्याला सांगतं: मसल्स, बोन्स, फॅट आणि पाणी. आता याच्यामध्ये कुठली गोष्ट जास्त आहे? ज्यांचे मसल्स चांगले आहेत आणि फॅट कमी आहे, तर हे लोक हेल्दी लोक. मग त्यांचं वजन 100च्या वरती का असेना, पण त्यांची मसलचं वजन जास्त आहे, बोन्सचं वजन जास्त आहे आणि फॅट कमी आहे, ते हेल्दी. पण ज्यांचं फॅट जास्त असतील आणि मसल्स कमी असतील ते अनहेल्दी. म्हणजे एक व्यक्ती जर आपण 120 किलोचं घेतलं पण त्याचं मसल जास्त असेल तर तो 120 किलोचा पण हेल्दी, पण त्याला फॅट जास्त असेल तर तो अनहेल्दी आणि तो ओबीज म्हणून गणला जातो. जास्त म्हणजे किती? याच्यामध्ये आम्ही परत बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस केल्यानंतर आम्ही बघतो की मग बॉडी मास इंडेक्स बघतो, वेस्ट हिप रेशो बघतो आणि याच्याप्रमाणे आम्ही त्यांचे कॅटेगराईज करतो: माइल्ड ओबेसिटी, मॉडरेट ओबेसिटी आणि सिव्हिअर ओबेसिटी. आता याच्यामध्ये माइल्ड आणि मॉडरेट ओबेसिटीला आम्ही लाईफस्टाईल चेंजेस, डाएट, एक्सरसाइज वगैरे ॲडवाईस करतो अँड दॅट्स अबाउट इट. वाईल जे सिव्हिअरली ओबीज असतात त्यांना आम्ही, जर त्यांनी प्रॉपर डाएट अँड एक्सरसाइज फॉलो नाही केलं, म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन डाएट करणं, कारण डाएटमध्ये पण खूप सारे गोष्टी आहेत की कोणी कधी लोक आपल्या स्वतःच्या मनाने डाएट करतात. डॉक्टर मी भात सोडला आहे, सगळे पिष्टमय पदार्थ सोडलेत, डॉक्टर मी नॉनव्हेज सोडले. लोकांचा एक गैरसमज आहे हा की नॉनव्हेज खाल्ल्याने जाडे होतात. हा पूर्णतः चुकीचा आहे. आता जेव्हा मी स्टडी केला माझ्या स्वतःच्या पेशंटवर 2015, 16, 17 3 वर्षाचे पेशंट्स आम्ही जेव्हा काढले, त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं जवळजवळ 250 पेशंट होते. त्या 250 पेशंटचं आम्ही जेव्हा पूर्ण हिस्ट्री घेतली आणि रिअसेस केलं तेव्हा पाहिलं 73% ऑफ दोज 250 पेशंट्स वेर व्हेजिटेरियन आणि द रेस्ट वेर नॉनव्हेज आणि किंवा मिक्स डाएटचे होते. आता तुम्ही बघा की 73% जी प्युअर व्हेजिटेरियन लोक होती त्यांना सिव्हिअर ओबेसिटीचा त्रास होता आणि त्यांना बेरियाट्रिक सर्जरी करून घ्यावी लागली होती. सो विच इज अ गुड डाएट, व्हेज और नॉनव्हेज? असा एक मोठा प्रश्न पण आत्ता सध्या आहे. त्यामुळे आमचं जे ॲनालिसिस झालं, हा पेपर माझा खूप जगात गाजला. हा जेव्हा मी कॅनडामध्ये, मॉन्ट्रियलमध्ये हा प्रेझेंट केला तेव्हा अजूनही जगात आजही गाजतो आहे.
माझ्याकडे आजही त्यांचे जे सायटेशन्स आहेत आजही येतात. म्हणजे 2017मध्ये लिहिलेला पेपर आजही त्याला लोक अजूनही पूर्ण जगभरात तो बघतायत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.